महाराष्ट्रात सध्या 36 जिल्हे असून कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर अशा विभागात विभागणी केली आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक यादी फिरत आहे, तसंच एक मजकूर देखील फिरत आहे। महाराष्ट्रात पुन्हा 21 नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्यात येणार असल्याचं यात नमूद करण्यात आलं आहे। या व्हायरल मेसेज मागचं सत्य नेमकं काय आहे, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी रुशाली ठाकूर, आपण पाहताय आवाज लोकशाहीचा। राज्यात 26 जानेवारी 2025 रोजी नवीन जिल्ह्यांची घोषणा होणार असून राज्यातील 35 जिल्ह्यांपैकी अनेक जिल्ह्यांचे विभाजन होऊन 21 नवीन जिल्ह्यांची निर्मिती प्रस्तावित आहे, अशा आशयाची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। मात्र या वृत्तात तथ्य नसल्याचं समोर आलं आहे। सध्या राज्यात शासनाकडून अनेक विविध योजना राबविण्यात येत आहे। या योजनांसाठी शासन दरबारातून मोठ्या प्रमाणात निधी खर्च होतो, त्यामुळे आता तरी नवीन जिल्ह्यांच्या प्रस्तावावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही। नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येतो। नवीन जिल्हाधिकारी कार्यालय असो किंवा जिल्हा न्यायालयाच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च येण्याची शक्यता आहे। सध्या शासनाची इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च करण्याची तयारी नसल्याने अद्याप तरी नवीन जिल्ह्यांचा निर्णय घेण्यात येणार नसल्याचं जाणकारांचं मत आहे। सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या पोस्टमध्ये काहीही तथ्य नसल्याचं समोर आलं आहे। शासन स्तरावरून अशी कोणतीही घोषणा अथवा निर्णय झालेला नसून राज्यात काही नवीन जिल्हे प्रस्तावित असून त्याबाबतची माहिती विकिपीडियावर अनेक वर्षांपासून दिलेली आहे। त्यातून ही माहिती उचलून फेक पोस्ट बनविण्यात आली आहे।